या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती सुरू झाल्या आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी अर्ज कसे करायचं, अर्ज कुठे डाउनलोड करायचं आणि सर्व कागदपत्रे कोणते जोडायचे, सर्व सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. या जिल्ह्यासाठी नियमात अटी व शर्ती काय देण्यात आल्या आहेत हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण कोणत्या जिल्ह्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद ची जाहिरात आली आहे ते आपण बघू. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. महिलांनी कमेंट केलं आहे की सर आमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा जाहिरात येणार आहेत, आमच्या तालुक्यामध्ये केव्हा जाहिरात येणार आहे, ग्रामीण भागामध्ये जाहिरात आणि शहरी भागामध्ये जाहिरात केव्हा येणार आहेत असे मला कमेंट करत होते. आता या जिल्ह्यामध्ये शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी जाहिरात आली आहेत. अर्ज कोणत्या तारखेपर्यंत करायचे, शेवटची तारीख काय असेल, कोणकोणते कागदपत्रे, नियम व अटी काय लागू करण्यात आले आहे, हे सर्व सविस्तर आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्व महिलांना ही अपडेट मिळेल. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी चंद्रपूर शहर प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी मदतनीस मानधनी पदासाठी जाहिरात आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी आहे तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी आणि शहरी भागासाठी शहरी प्रकल्प अंतर्गत ही भरती होणार आहे. शेवटची तारीख काय असेल, जाहिरातमध्ये आपला जाहिरात क्रमांक महाराष्ट्र राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी चंद्रपूर शहर या प्रकल्प कार्यालयात अंतर्गत कार्यरत अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी मदतनीस या मानधनी रिक्त पदासाठी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असलेले पात्र इच्छुक महिला उमेदवाराकडून सरळ नियुक्तीने जाहिरात प्रकाशित झाल्याने दिनांकापासून सुट्टीचे दिवस वळखता 10 दिवसाच्या आत दिनांक 20/7/2026 ते 31/7/2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्ह्याचं पाहिलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन त्या ठिकाणी सबमिट करायचं होतं. कसं करायचं तेही दाखवलं होतं आणि या जिल्ह्यासाठी ऑफलाईन ॲप्लिकेशन अप्लाय तुम्हाला करावं लागणार आहेत आणि कोणत्या तारखेपर्यंत 20/7/2026 ते 31/7/2026 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. अर्ज तुम्हाला जर PDF हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, त्या ठिकाणी लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला अर्जाचं फॉर्मॅट तुम्हाला मिळेल आणि तोच अर्ज तुम्ही प्रिंट आउट काढून तुम्ही हे अर्ज अप्लाय करू शकता. रिक्त मानधनी पदाची तपशील आहे. अंगणवाडी मदतनीस एकूण भरायची पदे 11 पदासाठी ही भरती होणार आहेत. अंगणवाडी मदतनीस मानधनी पदाकरिता अटी व शर्ती तसे नमुना अर्ज कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावलेला आहे. संपूर्ण भरलेला अर्ज आवश्यकता कागदपत्रासह बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी चंद्रपूर द्वारा मते इमारत डॉक्टर वासनिक यांच्या दवाखान्याजवळ बोकारो प्लाट रामनगर चंद्रपूर या पत्त्यावर तुम्हाला हे अर्ज त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. अर्ज कसे फिलअप करायचे तर बघा, अर्ज फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला अर्ज नमुना या ठिकाणी दाखवण्यात आले. हा अर्ज नमुना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प चंद्रपूर शहर सरळ सेवा अंगणवाडी मदतनीस पदाकरिता भरती सन 2026 साठी पासपोर्ट फोटो तुम्हाला लावायचे. या ठिकाणी पहिला पॉईंट आहे महिला अर्जदारांचं नाव. अर्जदारांचं नाव या ठिकाणी द्यायचे. नंतर विवाहित असल्याचे सासरचे नाव या ठिकाणी द्यायचे. नंतर तिसरं आहे अर्जदारांचा संपूर्ण पत्ता. मुक्काम पोस्ट तहसील जे जिल्हा असेल ते तुम्ही या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्याचं तर सर्व चंद्रपूर जिल्ह्याचा पत्ता तुम्हाला द्यायचा आहे. आता तुमच्याकडे नावात बदल असलेला गॅझेट तुम्हाला जोडायचा आहे. तुमच्याकडे मॅरिड सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही नावात बदल असेल राजपत्र गॅझेट तुम्हाला जोडायचं आहे आणि हे सर्व तुम्हाला तुमचे त्या ठिकाणी अर्ज पात्र राहणार आहेत. चौथा मुद्दा आहे मोबाईल नंबर द्यायचं, चालू मोबाईल नंबर, दुसरा अल्टरनेट द्यायचं आहे. नंतर पाचवा आहे तारीख, महिना, वर्ष, जन्मतारीख. नंतर अर्जदारांचे दिनांकास वय किती वर्ष झाले या दिवशी तर या दिवशीपर्यंत हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. नंतर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी देण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता आहे 12वी उत्तीर्ण, एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी आणि कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालं ते या ठिकाणी लिहायचं आहे. दुसरा आहे BA, BCom, BSc अदर डिग्री तुमची झाली असेल तर प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी आणि उत्तीर्ण वर्ष असं या
कॉलममध्ये तुम्हाला फिलअप करायचं आहे. तिसरं आहे एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी, अदर मास्टर सायन्स तुमचं एज्युकेशन झालं असेल, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी आणि उत्तीर्ण हे आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. जर तुमचं डी-एड झालं असेल तर डी-एड पण सेम टू सेम याच पद्धतीने तुम्हाला सर्व कॉलम वन बाय वन फिलअप करायचं. बी-एड झालं असेल तरी याच पद्धतीने तुम्हाला फिलअप करायचं आणि एम-एस-सी-आय-टी किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र. मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या वर्षी भरती होती तेव्हा समकक्ष संगणक प्रमाणपत्र त्या ठिकाणी एका महिलेने मला कमेंट केलं होतं, की "सर आमचं एम-एस-सी-आय-टी नाही, समकक्ष संगणक प्रमाणपत्र आहे आमच्याकडे आणि आम्हाला आमचं ते जे पत्र आहे समकक्ष संगणक प्रमाणपत्र आहे, ते ग्राह्य धरलं गेलं नाही." असं मला ते कमेंट केलं होतं. त्यांना मी जिल्हा लेव्हलला तक्रार करण्यासाठी म्हटलं होतं. त्यांनी तक्रारसुद्धा केली होती आणि तक्रार करून नंतर रेक्टिफाय केलं गेलं होतं त्यांच्या मेरिटमध्ये आणि त्यांची निवड झाली होती. म्हणजे समकक्ष संगणक प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी चालणार आहेत. 7वा मुद्दा आहे जात प्रवर्ग. म्हणजे कास्ट, एस-सी, एस-टी, एन-टी, ओ-बी-सी, व्हिजेंटी, ई-डब्ल्यू-एस, एस-बी-सी, एस-ई-बी-सी ओपन असल्यास प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. या कॅटेगरीमुळे मोडत असेल तर एक तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे. 8 नंबर आहे विधवा किंवा अनाथ किंवा विधवा विधवा असेल तर होय करायचं, नसेल तर नाही. अनाथ असेल तर होय करायचं, नसेल तर नाही आणि असल्यास तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा जोडायचं आहे. 9 नंबरचा अंगणवाडी सेविका मदतनीस पदाचा अनुभव किती आहे तुमचा? तो या ठिकाणी असेल किंवा नसेल, तुम्ही या ठिकाणी होय किंवा नाही करायचं असल्यास तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट जोडायचं आहे. उमेदवारांची दिनांक स्वाक्षरी या ठिकाणी नावासहित करायचं आहे. नंतर टिप देण्यात आले खाली. अर्जासोबत जोडवायचे कागदपत्रे, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्यास दाखला या दोघांपैकी एक. दुसरं समकक्ष प्राधिकारी शासकीय यांचे रहिवासी प्रमाणपत्र. तिसरं वरील धारण केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार गुणपत्रक व प्रमाणपत्र जोडायचं तुम्हाला. 4था नंबर आहे जात प्रवर्ग असल्यास कास्ट सर्टिफिकेट. 5वं विधवा किंवा अनाथ असल्यास प्रमाणपत्र आणि 6वं अनुभव असल्यास प्रमाणपत्र. या पद्धतीने तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट जोडायचं आहे ॲप्लिकेशनसोबत. आता या ठिकाणी कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला तपशील लागणार आहेत, ते बघू आपण. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची पावती तुम्हाला घ्यायचं आहे. अशी खूण करायची बघा. आता तुम्ही पावती घेताना तुम्हाला अशी खूण त्या ठिकाणी हे पत्रसुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे आणि जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्यास दाखला जोडला असेल तर या ठिकाणी राईटचा टिक मारायचं आहे. समकक्ष अधिकारी शासकीय रहिवासी याच पद्धतीने तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्ही जोडले त्या डॉक्युमेंटसमोर तुम्हाला या ठिकाणी टिक मारायचं आहे. या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट तुम्ही जोडलं असेल तर सर्व या ठिकाणी टिक मारायचे. नंतर वरील कागदपत्रापैकी एकूण किती कागदपत्रे अर्जासोबत जोडले आहेत ते या ठिकाणी संख्या लिहायचं. उमेदवारांची दिनांकासह स्वाक्षरी द्यायचे, अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी घ्यायचे. या पद्धतीने हे अर्ज तुम्हाला करायचं आहे. नंतर नियम व अटी काय बदल करण्यात आला आहे. व्हिडिओ जास्त लोंगणार आहे मित्रांनो. बघा भरतीसाठी तुम्हाला सर्व माहिती कुठेच मिळत नाही, तर मी एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती देत असतो. आणि जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला ही भरती कंप्लीट होईपर्यंत अपडेट मिळत राहील. शैक्षणिक पात्रता अंगणवाडी मदतनीस पदाकरिता किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे. दुसरं वास्तव्याची स्थानिक रहिवासी असणे अट म्हणजे चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिला स्थानिक रहिवासी असणे आवश्यकता आहे. त्याकरिता समकक्ष प्राधिकारी यांचे रहिवासी प्रमाणपत्र जोडणे आवश्यकता आहे. तिसरा वयाची अट देण्यात आली. सरळ नियुक्तीसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष व कमाल 35 वर्ष अशी राहील. तथापि विधवा आमदारांसाठी ही वयोमर्यादा 40 वर्ष अशी राहील. नंतर चौथा आहे लहान कुटुंब. सरळ सेवेने नियुक्तीसाठी लहान कुटुंब अट लागू राहील. लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त 2 हयात अपत्य 2 पेक्षा जास्त असेल तर तुमचं या ठिकाणी अर्ज अपात्र ठरू शकते. 2 पेक्षा कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र ठरणार आहे. उमेदवाराला 2 हयात अपेक्षा दत्तक दिल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवारात नियुक्ती पात्र ठरवणार नाही. तर बघा तुमचं 3 मुलं असेल, तुम्ही 1 मुलगा दत्तक दिलेला असेल आणि जर तुमचं तुम्ही 2च मुलं दाखवले असेल तर सुद्धा तुम्ही पात्र ठरणार आहेत. 5वा भाषेचे ज्ञान. उमेदवाराची इयत्ता 10वी अथवा परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यकता राहील. 6 नंबर आहे विधवा किंवा अनाथ उमेदवाराबाबत तरंदूत विधवा व अनाथ उमेदवारांच्या बाबतीत अशा उमेदवारास परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्यानुसार 10 अतिरिक्त गुण कागदपत्र पडताळणी अति व गुणवत्ता यादी तयार करताना देण्यात येईल. सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यकता राहील. 7 नंबरचा पॉईंट आहे महत्त्वाचा. 7 नंबरचा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी
कर्मचारी हे एकेकी पद असल्यामुळे तसेच ती स्थानिक रहिवासी असावी या केंद्र शासनाची मार्गदर्शक सूचना लक्षात घेता अंगणवाडी कर्मचारी यांना बदलीचे कोणतेही प्रावधान नाही. आणि 8 नंबर आहे मानधन अंगणवाडी मदतनीस हे पद मानधनी स्वरूपाचे असून ते केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार दरमहा ₹7,500 एवढा मानधन दिला जातो. हे आहे या चंद्रपूर शहर प्रकल्प भरती सुरू झाली आहे. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा. आपल्या महिला बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा म्हणजे ज्या महिला अंगणवाडी भरतीसाठी वाट पाहत आहेत त्यांच्यापर्यंत वेळेवर जर अपडेट मिळाली तर 100% ते या भरतीचं त्यांना बेनिफिट मिळणार आहे. धन्यवाद.